जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून विपणन व्यवस्था या विषयाच्या अनुषंगाने आणि त्याच्या समस्येच्या बाबत आपण खूप काही चर्चा केलो। ती चर्चा सांगोपांग पद्धतीची होती। मित्रांनो, आज देखील आपण या देशातला हा बळीराजा जो आहे, तो बळीराजा हा मुख्य घटक आहे। या देशाची कृषी व्यवस्था ही मुख्य असून या व्यवस्थेला अबाधित ठेवणं हे आपलं काम असतं, सरकारचं काम असतं। कारण या देशातले जवळपास 56% पेक्षा अधिक लोक प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या रोजगार म्हणून शेतीला प्राधान्य देत असतात। मूलतः इथं प्रश्न पडतो की शेतकरी प्रचंड कष्ट करतो, घाम गाळतो आणि मोठ्या प्रमाणात उच्च प्रतीचं अन्नधान्य किंवा इतर काही वस्तूंची निर्मिती करतो। पण प्रश्न इथं निर्माण होतो की या बळीराजाला, या शेतकऱ्याला त्यानं उत्पादित केलेल्या धान्याला योग्य दर मिळतो का? काय त्याच्या समोर काही समस्या आहेत का? या सगळ्या गोष्टींचा साकल्याने जर आपल्याला या ठिकाणी विचार करायचा असेल तर आपल्याला शेती विपणन विषयक ज्या समस्या आहेत, या समस्येला अनुसरून काही आपल्याला ठोस उपाययोजना कराव्या लागतील किंवा याच्यासाठी रामबाण उपाय आपल्याला योजावा लागेल। या ठिकाणी ज्या काही उपाययोजना आहेत त्यामध्ये मी पहिली उपाययोजना तुमच्या समोर मांडतो आहे की कार्यक्षम वाहतूक व्यवस्था। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे की या देशामधली जी वाहतूक व्यवस्था जी आहे ही अत्यंत उत्तम आहे, कार्यक्षम आहे असं आपण म्हणू शकत नाही। कारण या देशातल्या म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, स्वातंत्र्यानंतर देखील जर वाहतूक व्यवस्थेविषयी जर आपण चर्चा करायची म्हटली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की रस्ते वाहतूक सेवा असेल, जल वाहतूक सेवा असेल किंवा हवाई वाहतूक असेल, इव्हन रेल्वे वाहतूक असेल, या सर्व वाहतुकीच्या बाबतीमध्ये जे काही प्रचंड प्रमाणात बदल आपल्याला अपेक्षित होते ते बदल अंशतः ते पूर्ण झालेले आहेत। पण या देशातला शेतकऱ्याने, बळीराजाने जे काही उत्पादन केलेलं आहे तो माल या देशात, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये, देशामध्ये जर आपल्याला पोचवायचा असेल, इव्हन विदेशामध्ये तो माल जर पाठवायचा असेल तरी त्यासाठी या देशातली जी वाहतूक व्यवस्था आहे ही किफायतशीर, कार्यक्षम आणि त्या वाहतूक व्यवस्थेचं जाळं प्रचंड प्रमाणात विखुरलं गेलं पाहिजे आणि ते उत्तम प्रकारचं असलं पाहिजे। आणि त्या वाहतुकीसाठी लागणारी जी वाहन व्यवस्था जी आहे ती सर्व प्रकारची वाहन व्यवस्था ती देखील उत्तम आणि कारगर असली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचा माल त्या बाजारपेठेपर्यंत, ग्राहकापर्यंत पोहोचवता येईल। आणि तसं जर झालं तर या देशातली ही शेतीमधली वाहतुकीची जी समस्या जी आहे विपणन व्यवस्थेमध्ये, ती समस्या आपल्याला दूर करता येईल आणि हा मुद्दा खूप महत्वाचा होता। दुसरा मित्रांनो, गुदामाच्या सोयीमध्ये वाढ। आपल्याला सर्वांना माहित असावं की या देशामध्ये ज्याला आपण गुदाम म्हणतो, त्याला साठवण केंद्र म्हणतो आणि इंग्लिशमध्ये गार्नर म्हणतो, या साठवण केंद्राची किंवा या गुदामाची व्यवस्था या देशाच्या लोकसंख्येप्रमाणे किंवा शेती व्यवस्थेच्या अनुषंगाने किंवा अन्नधान्याचं जेवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं त्या प्रमाणात तशी गुदामाची व्यवस्था खाजगी पातळीवर नाही आणि सरकारी पातळीवर देखील नाही। त्यामुळं शेतकऱ्याने उत्पादित केलेला जर माल असेल आणि त्याला योग्य अशी साठवण व्यवस्था जर नसेल तर तो माल खराब होण्याची शक्यता असते। आणि दुसरा विषय, तो माल जर नाशवंत प्रकारचा असेल तर भाजीपाला आहे, फळं आहेत, दूध आहे, मासळी आहे किंवा बाकीची फळं आहेत, याला जर आपण व्यवस्थित कोल्ड स्टोरेज हाऊसची जर व्यवस्था केली तर तो माल त्यामध्ये ठेवून ज्या वेळेला या मालाला किंवा या वस्तूंना योग्य किंमत मिळेल, बाजारपेठेमध्ये भाव मिळेल, त्यावेळी ते विकता येईल। पण अशा प्रकारची यंत्रणा, गुदामाची व्यवस्था या देशामध्ये खाजगी पातळीवरती झाली पाहिजे, त्याचबरोबर कॉर्पोरेट हाऊसच्या माध्यमातून झाली पाहिजे। आणि मी तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणतो, सरकार याच्यासाठी प्रयत्नशील होतं, प्रयत्नशील आहे, पण जो वेग गुदामाची व्यवस्था तयार करण्यासाठी यायला हवी ती व्यवस्था आज देखील झालेली नाही। आणि तशा प्रकारची गुदाम व्यवस्था खेडोपाडी झाली, शहरामध्ये झाली, मुख्य बाजारपेठेच्या केंद्राच्या ठिकाणी जर झाली तर शेतकऱ्यांचा मालाला योग्य भाव मिळेल आणि त्यांचा तो माल आहे तो नाशवंत कदाचित असेल
तर त्या मालाला अगदी व्यवस्थित ठेवून योग्य त्या वेळेला योग्य त्या किमतीला तो विकता येईल आणि शेतकऱ्यांना एक दिलासादायक लाभ होईल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणि हा मुद्दा त्याच्यामध्ये एक उपाययोजना म्हणून आपल्याला पाहता येईल. तर तिसरा मुद्दा आहे प्रतवारी आणि प्रमाणीकरण. मित्रांनो, या देशातला शेतकरी हा आता साक्षर होत चाललेला आहे. साक्षरतेबरोबर तो सुशिक्षित देखील होतो आहे. पण मूलतः हा प्रश्न आहे की शेतकऱ्याने उत्पादित केलेला माल तो अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये असेल, तो नाशवंत वस्तूंचे म्हणजे भाजीपाला, फळे याच्या बाबतीमधला जरी असेल तरी तो माल त्या मालाची एक पद्धतीने, एक विशिष्ट पद्धतीने प्रतवारी लावणं, ग्रेडेशन ज्याला इंग्रजी म्हणतो, ते ग्रेडेशन करणं खूप महत्वाचं असतं. आणि या देशामध्ये तशी प्रतवारी करण्याची पद्धत अलीकडच्या काळामध्ये खूप मोठं बारसं धरत आहे किंवा त्याला थोडासा वेग येतो आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना उत्पादित केलेला जो माल आहे त्याची ग्रेडेशन व्यवस्थित जर झाली, त्याची प्रतवारी जर योग्य पद्धतीने झाली तर शेतकऱ्याच्या निकृष्ट मालाला तेवढाच भाव मिळेल आणि शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या अत्यंत उत्तम मालाला देखील उत्तम भाव मिळेल. अशा प्रकारची प्रमाणीकरणाच्या माध्यमातून ती सोय करता येते आणि सरकार त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे. फक्त वेग वाढला पाहिजे. फक्त प्रतवारीच नाही तर या प्रतवारी बरोबर त्याचं प्रमाणीकरण. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की शेतीमध्ये उत्पादित होणारा जो माल आहे तो माल विविध बाजारपेठेमध्ये पोहोचतो, ग्राहकाच्या पर्यंत पोहोचतो. पण त्याचं स्टँडर्डायझेशन जे आहे ते होणं गरजेचं आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे सरकारच्या पातळीवरती ॲग्मार्क नावाचं एक चिन्ह आहे. जे ॲग्मार्क हे जर त्या प्रॉडक्ट उत्पादनावरती जर असेल तर त्याचा अर्थ आहे की सरकारनं, कृषी मंत्रालयानं किंवा त्या विभागानं हे ॲग्मार्क चिन्ह देऊन हा जो शेतीमाल उत्पादित केलेला आहे तो अत्यंत उत्तम आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे कुठलाही खरेदीदार तो सडोळे झाकून तो खरेदी करू शकतो. आणि म्हणून सरकारनं इव्हन खाजगी पातळीवरती ही प्रतवारी प्रमाणीकरणाची ही जी पद्धत जी आहे ती उत्तम आहे. आणि त्याच्यामध्ये सातत्याने वाढ जर झाली तर शेतकऱ्याच्या किमतीला, म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळू शकतो. आणि ही व्यवस्था जी आहे शेतकऱ्यांच्या राहणीमान, म्हणजे उत्पन्न वाढलेलं आहे त्याचं राहणीमान सुद्धा, अशी एक अपेक्षा या निमित्तानं आपल्याला व्यक्त करता येते. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे बाजारविषयक माहिती या देशामध्ये हा प्रचंड मोठा असणारा हा शेतकरी वर्ग, बळीराजा मोठ्या प्रमाणात जरी उत्पादन करत असला, त्यानं उत्पादन केलेला माल कुठल्या बाजारपेठेमध्ये विक्री केला पाहिजे, त्या बाजारपेठेमध्ये त्याची योग्य सध्या करंट किंमत काय आहे, चालू किंमत काय आहे, भविष्याच्या किमतीमध्ये नेमकं काय बदल होणार आहे, ही सर्व इत्थंभूत माहिती जर शेतकऱ्याला विविध माध्यमातून, जी प्रसार माध्यमातून वृत्तपत्रे, साप्ताहिक, मासिके किंवा सरकारचे जे काही चॅनल्स आहेत किंवा खाजगी जे चॅनल्स आहेत त्याच्या माध्यमातून इंटरनेटच्या सहाय्यानं हे लोकांच्या पर्यंत जर पोहोचलं तर शेतकऱ्याला योग्य बाजारविषयक माहिती मिळेल आणि त्याला योग्य निर्णय घेता येईल. आणि योग्य निर्णय जर त्याचा होत असेल तर त्याला भविष्यामध्ये त्याला त्याच्या उत्पन्नामध्ये भर वाढेल. नेक्स्ट आहे प्रमाणित वजन मापाचा वापर. आपल्याला माहित असेल की 1932 पर्यंत एक प्रमाणित पद्धतीचा वापर चालू होता. पण काळाच्या ओघामध्ये ही मोजमाप करण्याची ज्या पद्धती आहेत ते बदलत चाललेली आहे. आणि 1962-64च्या काळामध्ये मात्र मेट्रिक पद्धत अनुसरली, मेट्रिक दशमान मापनाची पद्धत वापरली गेली. ती पद्धत आज देखील आहे. आणि या पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल त्याचं मापन व्यवस्थित केलं जातं आणि ते बाजारपेठेपर्यंत पोहोचलं जातं. आणि त्यामुळं या मोजमापामध्ये जे काही इतर घटकांच्याकडून जी शेतकऱ्यांची फसवणूक केली जात होती ती फसवणूक या ठिकाणी बंद होते. त्यामुळे शेतकऱ्याला योग्य न्याय मिळू शकतो. आणि म्हणून या विपणन व्यवस्थेमधले ही मापनाची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये सरकारने स्वतःहून त्या सुधारणा केलेली आहे. आणि त्याचा निश्चितपणे फायदा या शेतकरी वर्गाला होईल असं या ठिकाणी सांगावं लागेल. कृषी मालाच्या विपणनाचं संशोधन आणि प्रशिक्षण. आपल्याला सर्वांना माहित असावं की या देशामध्ये की शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल म्हणजे त्याची खरेदी विक्री, ज्याला विपणन आपण म्हणतो, त्या विपणनाचं संशोधन झालं पाहिजे आणि त्याचं प्रशिक्षण वर्ग असलं पाहिजे. आपल्याला माहित असावं
की या देशामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च ICAR याच्या माध्यमातून काही म्हणजे संशोधन मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनाच्या अनुषंगाने चाललं असतं. तशाच पद्धतीने राष्ट्रीय पातळीवरती काही विपणन व्यवस्था आहे. त्या विपणन व्यवस्थेच्या माध्यमातून हा सगळा माल विक्रीला गेला पाहिजे आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन आहे आणि हे संशोधन सातत्यानं चालू आहे, जेणेकरून शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत किंवा भाव मिळाला पाहिजे. इथं मला एक मुद्दा या ठिकाणी सांगावा लागेल. यासाठी सरकारकडून काही अपेक्षा असतात. सरकार त्या काळामधलं तत्कालीन सरकार जे असतं ते सरकार त्याच्यासाठी प्रयत्नशील असतं किंवा काही संघटना त्याला ती गोष्ट सरकारकडून घडवून करण्यासाठी काही आंदोलन मोर्चाचा मार्ग वापरते. त्याच्यामध्ये त्याला यश देखील मिळालेलं आहे. मला इथे सांगायला आनंद होतो की सरकारी पातळीवरती काही वेळेस खासगी पातळीवरती देखील काही कृषी संघटकांच्या माध्यमातून देखील तशा प्रकारचं सेमिनार त्याच्या म्हणजे चर्चासत्र घेतले जातात, वर्कशॉप घेतले जातात. ते राष्ट्रीय असतील किंवा राज्यस्तरीय असतील किंवा तशा पद्धतीचं काही संवाद घेतले जातात आणि या संवादाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना बाजार विपणन विषयीची ज्या काही अनुकूल अशी काही गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने हाताळल्या पाहिजेत त्याची माहिती व ज्ञान देण्याचं काम या कृषी विपणन संस्थेच्या माध्यमातून केलं जातं आणि ही सर्वात महत्वाची आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने आर्थिक दृष्ट्या फलदायी आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. आता विविध मंडळाची स्थापना आपल्याला सर्वांना माहित असावं की या देशामध्ये चहा, कॉफी, रबर, मसाल्यांचे पदार्थ असतील, फळे असतील किंवा दूध असेल, दुग्धजन्य पदार्थ असतील यांची विक्री करावी लागते आणि त्याला देखील योग्य दर मिळाला पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आज तागायत विविध मंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता दुग्ध आणि दुग्धजन्य व्यवस्थेसाठी नॅशनल डेअरी कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट कंपनी किंवा कॉर्पोरेशन म्हणतो त्या कॉर्पोरेशनची निर्मिती केली गेलेली आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांनी म्हणजे जे दुग्ध उत्पादक शेतकरी जे आहेत त्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून न्याय मिळतो आणि तशाच पद्धतीने चहा असेल, कॉफी असेल, कापूस असेल, रबर असेल, मसाल्याचे पदार्थ असतील किंवा इतर अन्नधान्य असेल याच्याविषयी अशा काही मंडळाची स्थापना राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या माध्यमातून केली गेलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे त्या संबंधित जे उत्पादन होतं त्या उत्पादक शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने न्याय मिळतो आणि हा जो न्याय आहे हा शेतकऱ्याच्या हितासाठी किंवा उत्पन्न वाढण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे असं मला या ठिकाणी सांगावं लागेल. आता पुढचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी चर्चेला घेतो, शेतमाल निर्यात प्रोत्साहन. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहित आहे की या देशामधला शेतमाल हा अनादी काळापासून या देशातून दुसऱ्या देशामध्ये विकला जातो आणि याच्या बाबतीमध्ये भारत हा अग्रगामी आहे किंवा तो पुढे आहे. पण काळाच्या ओघामध्ये म्हणजे 1951 ला ज्या शेतीचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधला वाटा हा 56% होता तो आता 16 ते 17% पर्यंत पोहोचलेला आहे. याचा अर्थ असा होत नाही की शेती व्यवस्था संपलेली आहे किंवा त्याचं महत्व कमी झालेलं आहे असं नाही होत. परंतु मित्रांनो आपल्याला या देशात प्रचंड प्रमाणामध्ये जे काही अन्नधान्य उत्पादन होतं किंवा जे फळ व भाजीपालांचं उत्पादन होतं किंवा इतर तत्सम जे उत्पादन होतं हे सर्व प्रकारचे उत्पादन विदेशामध्ये आपल्याला विकावे लागतील. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो भारतातून जो काही निर्यात केली जाते त्या निर्यातीपैकी जवळपास 15 ते 20% निर्यात ही फक्त आणि फक्त शेतीतूनच केली जाते. शेतीशी संबंधित अन्नधान्य, शेतमाल किंवा प्रक्रिया करणारी गोष्टी ज्या आहेत त्याचा म्हणजे ज्याला ते जे प्रोड्यूस जे आहेत ते आपण विदेशात विकतो आणि ही जमीची बाजू आहे. याच्यासाठी सरकार म्हणजे स्वातंत्र्य काळापासून आज तागायत कुठलंही सरकार असो की शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळाली पाहिजे, त्याच्या विक्रीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि नवीन बाजारपेठा मिळाल्या पाहिजे. आणि याकरिता विदेशातील बाजारपेठेवर सरकारने डोळा ठेवलेला आहे आणि त्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी सरकार अर्थसहाय्य किंवा एक्सपोर्ट सबसिडी इव्हन इतर प्रकारचे शेतीशी संबंधित जे काही अनुदान लागतं ते अनुदान सरकारकडून जाहीर केलं जातं आणि सरकारच त्याची बाजारपेठेचं संशोधन करतं, शोधन करतं आणि शेतकऱ्याचा माल विक्री करण्याचा किंवा त्याला त्या अनुषंगाने
पुढे नेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. आणि म्हणून या ठिकाणी हा शेतमाल निर्यातीसाठीचं प्रोत्साहन या देशातल्या विपणन व्यवस्थेमधील समस्या दूर करण्यासाठीचा हा जालीम उपाय आहे असं म्हणावं लागेल. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आपण जाणतोय वायदा बाजार. म्हणजे आपल्याला माहिती आहे की फ्युचरमध्ये काय होणार आहे, फ्युचर मार्केट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. आणि त्या वायदे बाजाराच्या अनुषंगाने अलीकडचे शेतकरी, माझ्या सुरुवातीस मी म्हटलं, अलीकडचा शेती उत्पादक किंवा हा जो शेतकरी जो आहे हा शिक्षण संपादन केलेला आहे, उच्च शिक्षण संपादित केलेलं आहे, काही त्या मार्गावरती आहेत, ते आता सजग झालेले आहेत, त्यांचं डोकं व्यापारी पातळीवरती चालू आहे आणि त्याचं वाचन चिंतन म्हणून खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं हे शेतकरी आता वायदे बाजाराचा आधार घेत आहेत. आणि भविष्यामध्ये हा फ्युचर मार्केट ज्याला वायदा बाजार म्हणतो हा उपयोगी पडणार आहे. आणि सरकार हा वायदा बाजार शेतकऱ्यांना कसा लाभदायक ठरेल याच्यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठीचं प्रशिक्षण देखील सरकार त्यांना देत असतं. हा मुद्दा खूप महत्वाचा या ठिकाणी होता. आता सरकारी खरेदी, पुढचा मुद्दा सरकारी खरेदी व आधार किंमत. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहित असावं, या देशामधला जो गरीब वर्ग आहे तो याची संख्या आज देखील प्रचंड प्रमाणामध्ये आहे. आणि अशा या नागरिकांना त्यांच्या अन्नधान्याची, त्याच्या अन्नाची व्यवस्था करण्याचं नैतिक जबाबदारी किंवा घटनेने घालून दिलेली जबाबदारी ही सरकारची आहे. त्यामुळे सरकार काय करतं, स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून, ज्याला इंग्लिशमध्ये आपण पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम ज्याला पीडेस म्हणतो, या पीडेच्या माध्यमातून करण्याचा सरकार प्रयत्न करत असतं. आणि याकरिता सरकार स्वतः त्या शेतकऱ्यांकडून योग्य त्या किमतीला त्याच्याकडून अन्नधान्य विकत घेतं आणि तो विकत घेतलेला माल स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून अत्यंत कमी किमतीला अनुदानित पातळीवरती तो म्हणजे ग्राहकांना, म्हणजे ह्या अत्यंत गरीब अशा लोकांना तो विकला जातो. म्हणजे रेशनिंगच्या माध्यमातून विकला जातो. म्हणजे ते लोक ह्या स्वस्त धान्याच्या माध्यमातून आपला जीवन निर्वाह अगदी छान पद्धतीने करू शकतात. आणि हे फक्त सरकारचं स्वस्त धान्य दुकानाबाबतचं जे धोरण आहे ते अत्यंत योग्य आहे. हे पण या ठिकाणी इथे दोन गोष्टींचा फायदा त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतो. एक, या ठिकाणी जो अत्यंत गरीब नागरिक आहे त्याला स्वस्तात मस्त असे धान्य उपलब्ध होतं. आणि दुसरा म्हणजे या देशातला बळीराजा, सरकार त्याच्याकडून माफक दरात योग्य किमतीला त्याच्याकडून तो माल खरेदी करतो. म्हणजे दोघांच्या न्यायाच्या दृष्टीनं हा भाग आपल्याला खूप महत्वाचा वाटतो. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आणखी आहे, आधार किंमत. विद्यार्थी मित्रांनो, सरकार सातत्यानं एक SNP म्हणतो ज्याला स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस, की किमान आधारभूत किंमत, या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला सरकारी पातळीवरती आधारभूत किंमत, किमान आधारभूत किंमत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला एक हमी मिळते, शेतकरी राजा सुखावतो, आनंदी होतो, कारण योग्य दर त्याला मिळतो आहे. आणि हे म्हणजे विपणन व्यवस्था दूर करण्यासाठी सरकारचा उपाय आपल्याला अत्यंत महत्वाचा किंवा कारगर उपाय म्हणता येईल. या अनुषंगानं शेतमाल किंमत स्थैर्य, की शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो शेतमाल आहे त्याला योग्य दर मिळाला पाहिजे, याबाबत कोणाचं दुमत असता कामा नये. पण एक गोष्ट आहे, त्याने निर्माण केलेलं हे जे उत्पादन आहे त्याला योग्य अशी किंमत किंवा योग्य भाव मिळणं हे सरकारची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळं याच्यासाठी सरकार प्रयत्नशील असतं. आणि त्याच्या म्हणजे शेतकऱ्यांना किती प्रचंड प्रमाणात जरी उत्पादन केलं किंवा साधारणपणे सरकारच्या धोरणामुळे काहीतरी घटना घडली असेल, इव्हन हंगामामुळं, पर्जन्यवृष्टीमुळे किंवा इतर अन्य गोष्टीमुळं ह्या जर काहीतरी अडचणी आल्या असतील, उत्पादनात घट जरी झाली असली, तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी किंमत स्थिरीकरण ही व्यवस्था सरकारकडून केली जाते. आणि ही अत्यंत जमेची बाजू आहे. पुढचा मुद्दा आहे नियंत्रित बाजारपेठा. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहित आहे की आपण ज्यावेळी डायरेक्ट माल एखाद्या दलालाकडे घेतो त्यावेळी दलाल आपल्याला फसवतो, म्हणजे शेतकऱ्याला तर फसवतो पण ग्राहकाला तो अत्यंत फसवतो. आणि हे दोघांच्या दृष्टीने हे अत्यंत वाईट आहे. याच्यासाठी नियंत्रित बाजारपेठा, रेग्युलेटेड मार्केटची व्यवस्था करावी लागते. आणि सरकारकडून म्हणजे शेतमाल विक्री करत असताना किंवा शेतीशी संबंधित जे काही उत्पादन घेतली जातात त्याची विक्री करत असताना त्याच्यामध्ये त्याची फसवणूक होता कामा नये.
मालामध्ये फेरफार होता कामा नये आणि त्याला योग्य दर मिळाला पाहिजे. या अनुषंगाने एक सरकारी पातळीवरती तो जो खरेदी विक्रीचा व्यवहार जो असतो तो नियंत्रित पद्धतीनं सरकारकडून चालवत असतो. म्हणून याला नियंत्रित बाजारपेठा म्हणतात. आणि या नियंत्रित बाजारपेठेच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यापासून मोठ्या शेतकऱ्यापर्यंत प्रत्येकाला न्याय मिळतो. आणि खरं म्हणजे अशा नियंत्रित बाजारपेठा या संपूर्ण देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाहिजेत अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. पुढचा मुद्दा आहे सरकारी विपणन व्यवस्था. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे सरकार आहे म्हणून आपण आहोत, पण सरकारमध्ये काहीतरी स्थित्यंतरे होत असतात आणि स्थित्यंतरेमुळे सरकारची धोरणे बदलतात आणि धोरण बदललं की व्यवस्था बदलते. त्यामुळं त्या सरकारला दुसरा म्हणजे सरकारला सपोर्ट करण्यासाठी दुसरी व्यवस्था ज्याला आपण पर्यायी व्यवस्था म्हणतो आणि ती पर्यायी व्यवस्था आहे सहकार. सहकाराशिवाय या देशाचा विकास होत नाही अशा प्रकारचं वक्तव्य बऱ्याच सहकार जे तज्ञ आहेत यांच्याकडून सातत्याने केलं जातं. नाही सहकार नाही विना सहकार नाही उद्धार हे आपल्याला माहित आहे. म्हणून एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. आणि सहकाराच्या माध्यमातून सहकार विपणन व्यवस्था जी आहे या सहकार विपणन व्यवस्थेमध्ये की सामान्य शेतकऱ्यापासून मोठ्या शेतकऱ्यापर्यंत प्रत्येकाला त्या ठिकाणी या सहकाराच्या माध्यमातून अत्यंत कमी नफ्याच्या अनुषंगानं या शेतकऱ्यांना फायदा या विपणन व्यवस्थेच्या माध्यमातून दिलं जातं. आणि त्यामुळं सरकारला बळ देण्यासाठी शेतकऱ्यांना म्हणजे आर्थिकदृष्ट्या समर्थ करण्यासाठी ही व्यवस्था खूप महत्वाची आहे. हा एक अत्यंत महत्वाचा उपाय आहे. शेतकरी संघटना हा असा एक शेतकरी संघटनेची मागणी मोठ्या प्रमाणात या देशामध्ये शेतकरी संघटना जेवढ्या जास्त आणि त्या जर शेतकरी संघटना कुठल्याही पक्षाच्या दावणीला जर नसतील तर या देशातल्या या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सरकारवरती बाजारपेठेवरती एक वर्चस्व ठेवता येतो. आणि त्यामुळं त्या विपणन व्यवस्थेमध्ये देखील ज्या काही त्रुटी असतात दोष असतात त्याला वेळेस आपल्याला बंद घालता येतात. आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो माल आहे तो योग्य किमतीला विकला जाईल, त्याला योग्य फायदा होईल आणि या ठिकाणी तो माल ग्राहकापर्यंत पण स्वस्तात जाईल. आणि ग्राहक देखील ज्याला आपण ग्राहक हा राजा म्हणतो तो ग्राहक राजा देखील सुखावेल. एकंदरीत काय की शेतकरी संघटना जेवढ्या प्रबल मजबूत आणि राजकारण विहित असतील तर त्या शेतकरी संघटनेचा फायदा हा निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी होईल. याबाबत कुणाचं दुमत असता कामा नये. शेती व ICT आपण नेहमी आता आपल्याकडे मीडिया खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांनो आपणास सोशल मीडियाचा आधार घेतो. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहतोय शेती व ICT. आज जग हे माहिती तंत्रज्ञानच्या अनुषंगानं खूप वेगानं वाटचाल करीत आहे आणि ही ICT जर शेतीसाठी आपण जर वापरली तर त्याचा सर्व फायदा हा शेतकरी राजाला होईल असा आपण या ठिकाणी विचार करावा असं वाटतं. मित्रांनो शेतीत म्हणजे बीज रोपण करण्यापासून तो माल विक्री करण्यापर्यंत मग त्याच्यामध्ये जल व्यवस्थापन आहे, उत्पादन आहे, त्याच्यानंतर त्याची मशागत आहे, विपणन आहे. हे सगळे जे टप्पे जे आहेत हे सगळे टप्पे जर आपल्याला पूर्ण करायचे असेल तर माहिती तंत्रज्ञानाचाच आधार घ्यावा लागेल. आणि या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळा असा कायापालट करता येतो. आणि म्हणून ही शेती विपणन व्यवस्थेमध्ये ही विपणन व्यवस्थेमध्ये जी आधुनिकता जर आपल्याला आणायची असेल तर ICT त्याला माहिती तंत्रज्ञान किंवा इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी याचा आपल्याला सातत्याने उपयोग होईल. या ठिकाणी आपल्याला मागणी करावं लागेल. त्याचा पुढचा मुद्दा आहे की शेतकरी संघटनेची स्थापना राष्ट्रीय कृषी विपणन संस्था. आता राष्ट्रीय कृषी विपणन संस्थेच्या बाबतीमध्ये मला सांगावं लागेल की 1985-86च्या काळामध्ये हे राष्ट्रीय कृषी विपणन संस्था ज्याला आपण NIAM असं शॉर्टकट मध्ये म्हणतो त्याची स्थापना झाली. आणि या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं, शेतकऱ्यांना त्या बाबतीतलं नवीन तंत्रज्ञान शिकवणं आणि जे विपणन व्यवस्थेविषयीची काही नवीन टेक्नॉलॉजी आहे
ते पूर्णपणे त्यांना सांगणं हे काम या या विपणन व्यवस्थेच्या म्हणजे राष्ट्रीय जी विपणन व्यवस्था आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला करता येते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा की ही विपणन व्यवस्थेचं कारगर किंवा उत्तम करण्यासाठी नाफेड नावाची संस्था आहे. नाफेड म्हणजे काय तर नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नावाची ही संस्था जी आहे ही नाफेड संस्था आपल्याला सातत्यानं मदत करत आलेली आहे. आणि या नाफेड या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला माल त्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्या शेतीशी संबंधित ज्या जवळपास चांगल्या गोष्टी आहेत मार्केटिंगच्या अनुषंगानं ते या नाफेडच्या माध्यमातून करता येते. मला इथे सांगायला आनंद होतो की नाफेड सारख्या संस्था या देशामध्ये त्याच्या इतर शाखा किंवा त्या अनुषंगानं जर तशा संस्था निर्माण जर झालं तर या देशातील शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळेल आणि शेतकरी राजा सुखावला जाईल. पुढचा या ठिकाणी ह्या मुद्द्यालाच अनुसरून एक शेवटचा एक मुद्दा आपल्याला सांगावा लागेल आणि तो म्हणजे एनसीडीसी. सहकारामध्ये एनसीडीसी जी आहे नॅशनल कोऑपरेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या एनसीडीसीच्या माध्यमातून की शेतकरी राजाला त्याचा माल म्हणजे उत्पादित करता येईल. तो उत्पादित झालेला माल योग्य बाजारपेठेमध्ये विक्री करता येईल आणि योग्य किंमत त्याला मिळवता येईल. आणि सहकाराचाच विषय आपण जर मगाशी चर्चेला घेतल्याप्रमाणे विना सरकार नाही उद्धार एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत मगाशी उल्लेखित केलेल्या या वाक्याप्रमाणे या सहकाराच्या माध्यमातून देखील या शेतकरी राज्याला या विपणनाच्या अनुषंगाने खरेदी विक्रीच्या अनुषंगाने योग्य न्याय मिळू शकतो. मला शेवटी एवढंच सांगायचं आहे या देशातला शेतकरी समाज हा देश जर विकसित करायचा असेल या देशाचा आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्याला पुढे न्यायचं असेल तर या देशामध्ये उत्पादित होणाऱ्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत मिळाली पाहिजे. आणि ते या समाजातील समाज घटकाकडून संस्थेकडून कॉर्पोरेट हाऊसकडून आणि शेवटी सरकारकडून त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि या माध्यमातून हा देश आर्थिक विकासाच्या त्या प्रक्रियेमध्ये हा अग्रस्थानी असणार आहे. या ठिकाणी मला हे सांगायला आनंद होतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर या देशाची विपणन व्यवस्था ही अत्यंत उत्तम फायदेशीर असणार आहे हे आपल्याला मान्य करावं. जय हिंद.